घरात पाण्याची गळती किंवा ओलावा लक्ष्मी मातेला नाराज करू शकते। आपल्या घरात बसवा भारतात सर्वाधिक विकले जाणारे टेक्समो पाइप्स अँड प्रोडक्ट्स लिमिटेडचे लीक प्रूफ पाइप्स अँड बाथरूम फिटिंग्स आणि या दिवाळीत करा लक्ष्मीला प्रसन्न। टेक्समो पाइप्स अँड प्रोडक्ट्स, अ कम्प्लीट सॅनिटरी सोल्युशन, सॉलिडही लीक प्रूफही। नमस्कार, पीसीएन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी ललित कांबरे। आज एका आगळ्या बातमीचा आढावा आम्ही घेतो आहे। नुकतीच दिवाळी संपली। या दिवाळीच्या निमित्ताने विविध पक्षाच्या नेत्यांनी आपले सामाजिक उपक्रम राबविले। कोणी दिव्यांगांना अभ्यंग स्नान घातलंय, फराळ खाऊ घातलाय, तर कोणी विविध अशा उपक्रमातून आपली दिवाळी साजरी केली। तर नुकताच एक राणा दाम्पत्य जे आहे त्या राणा दाम्पत्यानी एक बेलोरा गावामध्ये किराणा वाटलेला आहे। या किराणा वाटपासाठी त्यांनी बेलोरा गावच हे का निवडलंय, हा त्यांचा जो एकंदरीत खोडसाळपणा होता की सामाजिक उपक्रम होता, याच संदर्भात ही बातमी आहे। बघूया ती बातमी। चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा गावाला एक राजकीय आणि सामाजिक परंपरा लाभली आहे। माजी आमदार बीटी देशमुखांपासून ते विद्यमान आमदार बच्चू कडू यांच्यासारख्या राजकीय पुढाऱ्यांची जन्मभूमी असलेलं गाव म्हणजे बेलोरा। जवळपास 1100 कुटुंब संख्या येथे आहे। तसं पाहिलं तर बऱ्याच सुखसुविधांनी विकसित असलेलं गाव म्हणून बेलोऱ्याकडे बघितलं जातं। आमदार बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत स्वतः जातीने लक्ष घालून या गावात भरपूर विकासात्मक कामे घडवून आणली। तुलनेत येथील गावकरी बऱ्यापैकी आनंदी असताना बडनेरेचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी एका नव्या राजकीय वादाला तोंड फोडलं। गेली 5 वर्ष बेलोरा आणि आजूबाजूच्या गावाकडे डुंकूनही बघितलं नसताना यंदा दिवाळीच्या सणानिमित्त त्यांनी गावात किराणा वाटला आणि हे गाव दत्तक घेण्याविषयी ते बोलले। एकूणच अनेक प्रश्न येथे निर्माण झालेत। त्याविषयी बेलोरा गावातील ग्रामस्थांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया दिल्या। हा किराणा वाटप म्हणजे एक प्रकारचं नौटंकी आहे आणि प्रत्येक वेळेस हे नौटंकी करत असतात। मला हे समजत नाही की बा दत्तक गाव घेतलं, आता दत्तक गाव कसं काय घेतलं? गावाचा विकास बच्चूभाऊ करतात, सगळ्या गावातल्या योजना म्हणजे कामं सध्या म्हणजे बच्चूभाऊच्या माध्यमातून चालू आहे आणि हे म्हणतात की बा गाव आम्ही दत्तक घेतलं। आणि अशा कोणत्या योजना आमच्या गावात शिल्लक राहिल्या नाही की ज्या योजना बच्चूभाऊंनी राबवल्या, त्या सगळ्या योजना बच्चूभाऊंनी स्वतः राबवून घेतल्या आणि गावाचा विकास तुम्ही स्वतः पाहत आहे। तुम्ही गावाची आता सध्याच्या कंडिशनला ज्या ग्रामपंचायतच्या बाजूने तुम्ही उभे आहात तिथं तुम्हाला विकासात्मक कामाचे आणि गावातील कामाचे पानंद रस्ते असो, बाकीचेही रस्ते असो, 95/5चे कामं असो, असे खूप अनेक सारे कामं इथे कोणत्याच भेदभाव पाळला जात नाही। मस्जिदीचं काम विचारून घ्या, बेलोऱ्यातच का बा बाकी गावं ही त्यांचे मतदारसंघातले आहेत ना, म्हणजे खासदार आहेत आणि खासदार असून बेलोऱ्यात काय काय हे आहे बा, असं आम्हाला अजूनपर्यंत काही याचं रहस्य समजलं नाही। प्रत्येक गोरगरीब समजा बोराळा, बेसखेळा, चांदूर बाजार प्रत्येक गावात आहे। बेलोऱ्यापेक्षा गोरगरीब आहेत, त्यांनाही खरा लाभ ह्या किराणाचा भेटला पाहिजे होता। मात्र बच्चूभाऊच्या गावातच आहे असा का, ह्या बच्चूभाऊचाच श्रेय आहे। त्याचा लाभ बच्चूभाऊच्या गावात वाटला आणि बच्चूभाऊमुळेच हा किराणा लोकांना भेटला असं आम्ही समजू। आणि त्यांच्या बाकी गोष्टी ज्या आहे म्हणजे उदाहरणार्थ आता फिल्ले मिलचा विषय आहे तो अजून नाही, ते रेल्वेचा विषय आहे तो नाही, म्हणजे ज्या केंद्राकडून योजना यायला पाहिजे महाराष्ट्राला आणि अमरावती जिल्ह्याला त्या अजूनपर्यंत कोणत्या झाल्या नाही। खासदारबाई रवी राणा जे आहे ते खासदारबाई पुरे जिल्ह्याचीच आहे। विशेष करून त्यांनी फक्त बेलोरा ह्याच गावात किराणा आणला आहे, त्याचा श्रेय खरा तर आपल्या बच्चूभाऊला द्यायला पाहिजे। कारण बच्चूभाऊमुळे हे किराणा गावकऱ्यांना भेटला आहे, तर बच्चूभाऊच्या गावातच वाटत आहे बा। पण प्रत्येकाला जे कुपन त्यांनी दिले आहे बऱ्याचशा लोकांना ते किराणा भेटलाही नाही। कारण खासदारबाईच्या गावात समजा या जिल्ह्यात बोराळा आहे, चांदूर बाजार आहे, बेसखेळ आहे, चिंचोली आहे, राजुरा आहे, बरेचसे असे गाव आहे चांदूरबाजार तालुक्यातले, तिथं गेला नाही किराणा, फक्त बच्चूभाऊच्या गावातच हा वाटण्यात आला। सन्माननीय खासदार महोदया नवनीतजीताई या 5 वर्षापूर्वी 4.5 वर्षापूर्वी आपल्या जिल्ह्याच्या खासदार झाल्या आणि चांगल्या पद्धतीने बेलोरा गावातून त्यांना आम्ही मतदान सुद्धा केलं होतं। आमचे आपले एक स्टेटमेंट देताना असं सांगितलं की मचलपूर मतदारसंघातलं बेलोरा गाव हे मी दत्तक घेत आहे आणि ते स्टेटमेंट आल्यानंतर आमच्या गावात काही लोक आले, त्याच्यात काही आमच्या इथले 1-2 लोक जे तालुका भाजपाचे कार्यकर्ते आहेत, अशा लोकांनी काही पहिल्या दिवशी फॉर्म भरले आणि दुसऱ्या दिवशी काही किराणा घरोघरी वाटण्याचा त्यांनी एक कार्यक्रम इथे बेलोऱ्यामध्ये राबवला। तर
सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की दत्तक हा शब्द त्यांनी वापरला, तर दत्तक गाव दत्तक घेणे म्हणजे नेमकं काय याची परिभाषा त्यांनी आम्हाला समजून सांगायला पाहिजे होती. की तुम्ही निवडून आल्यानंतर 4 दिवाळ्या गेल्या आणि 5व्या दिवाळीलाच तुम्हाला किराणा कसा काय बेलोऱ्यात पाठवावा वाटला आणि 5व्या दिवाळीच्या वेळेसच तुम्हाला त्या बेलोरा हे गाव कसं काय दत्तक घ्यावं वाटलं. म्हणजे हाही एक विचार करण्याचाच विषय आहे. आणि बेलोरा गावातून कुठून ही डिमांड होती की बा आम्हाला किराण्याची गरज आहे. बेलोऱ्याच्या बाजूला छोटे छोटे गाव आहेत आणि गरीब मंडळी आहे, त्या गावातही आपला किराणा पोहोचला असता तर बरं झालं असतं. आणि बेलोऱ्यासोबतच आमच्या मतदारसंघातले जर तुम्ही सर्व अचलपूर मतदारसंघात जर दत्तक घेतला असतं त्यात आम्हाला जास्त आनंद वाटला असता. तर पूर्ण मतदारसंघामध्ये जर असं ते किराणा वाटत असेल तर हा पैसा येतो कुठून याचा पहिला मतदारांनी विचार करायला पाहिजे. आणि असे जे लोकप्रतिनिधी असतील की जे पैशाच्या जोरावर राजकारण करण्याची इच्छा धरत असतील आणि लोकांना मूर्ख समजतील आणि मूर्ख मतदार त्यांना मतं मारत असतील तर ते मी असं म्हणतो ते मूर्ख आहेत. नवनीत राणा ह्या तर संपूर्ण अमरावती जिल्ह्याच्या खासदार आहेत. जिल्हाभरातील मतदारांनी त्यांना भरपूर मतं दिली आणि त्यांना निवडून आणलं. यात मेळघाटातील आदिवासी बंधूचाही सिंहाचा वाटा आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून बघितल्यास किराण्याची आवश्यकता ही त्यांनाच आहे. मतदारसंघात अनेक स्लम परिसर आहे, मात्र तिथे किराणा न वाटता बच्चू कडूच्या गावात राणाचा किराणा असा स्टंट करण्यामागे राणा दाम्पत्याचा खोडसाळपणा तर नाही ना, असा प्रश्न राजकीय क्षेत्रातून विचारला जात आहे. आप बोलते हैं कि बेलखेड़ा विधानसभा मेलघाट में है, लेकिन अभी तक के हमारे गांव में पैसा कायदा का जो कानून लागू हुआ है वो चिकलदरा और धारनी तहसील के लिए है. लेकिन हमारा गांव परतड़ा से 6 किलोमीटर अंतर पे आता है, तो हमको जो हमारा कामकाज है या जो नियम कायदे है वो अचलपुर के लिए हमारे इसमें है. लेकिन हमारा कहना है हम भी आदिवासी है, हमारा भी गांव मेलघाट में आता है, तो हमें भी पैसा कायदा का जो लाभ है वो हमारे गांव को मिलना चाहिए. वो इधर के लेवल में सर पास नहीं हुआ, लेकिन वही कायदा हमारे गांव में भी लागू होना चाहिए, ये हमारी विनती है सर खासदार साहब. किराना नहीं दिए हमारे को, कुछ भी नहीं दे किराना हमारे को. हमारे कोई कुछ सुविधा भी नहीं किराना नहीं दिए ना कुछ भी. यहाँ तो शकल भी नहीं आए उनके, कोई भी नहीं आए हमारे को पूछने कुछ ऐसा कि किराना होना या नहीं होना करके. तो कोणत्या याच्यावर आम्ही विचार करू शकतो. आलेच नाही दिलंच नाही आम्हाला. बाय बाय आमच्या मोहल्ल्यातलं आमचे लोकांच्या पूर्ण बदलामी केली. नहीं, खासदार जब से वोटिंग हुआ है सर, जब से हमारे को कोई देखने के लिए नहीं आया है. और मेलघाट में वो बोलते किराना बांट रहा है, पर हमारे गांव में एक कभी किराना बांटने को हमें मुलाकात करने के लिए भी नहीं आया है. हमारे गांव में कभी नहीं आया सर. हमने ग्राम पंचायत उप सरपंच हूँ मैं, शालिग्राम बेटे हैं. मैं उनके पास प्रस्ताव लेके सर स्ट्रीट लाइट का लेगा, पानी का टैंकर का लेगा, सभागृह का लेगा, लेकिन उन्हें कुछ भी नहीं दिया सर. इतने बड़े दिवाली तो सर आज हमें जैसा मेड़घाट क्षेत्र से हम भी मेड़घाट में आते हैं, गरीब लोग हैं यहाँ पे सर, लेकिन उन्हें हमें कुछ भी नहीं दिया सर. दिवाली में ना पटाखे ना किराना कुछ नहीं दिया सर. बाकी जगह दिया उन्हें, लेकिन हमें नहीं दिया ना सर. घरात पाण्याची गळती किंवा ओलावा लक्ष्मी मातेला नाराज करू शकते. आपल्या घरात बसवा भारतात सर्वाधिक विकले जाणारे टेक्समो पाइप्स अँड प्रोडक्ट्स लिमिटेडचे लीक प्रूफ पाइप्स अँड बाथरूम फिटिंग्स. आणि या दिवाळीत करा लक्ष्मीला प्रसन्न. टेक्समो पाइप्स अँड प्रोडक्ट्स, अ कम्प्लीट सॅनिटरी सोल्युशन, सॉलिडही लीक प्रूफही. अचलपूरची फिनले मिल 3 वर्षापासून बंद आहे. त्यामुळे तेथील 17 कामगारांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबाला दत्तक का घेतलं नाही किंवा त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबात किराणा का दिला गेला नाही. हीच ते फिनले मिल गेल्या 3 वर्षापासून बंद आहे. खरं तर हा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीतला आहे. मिल चालू व्हावी म्हणून अनेक आंदोलनं झाली, मात्र ती आंदोलनं जी आहेत थंड बसत्यात नंतरच्या काळात पडलेली आहे. परिणामी बेरोजगार जे फिनले मिलचे जे कामगार होते ते बेरोजगार झाले, त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळं त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलेलं आहे. इथं खरं म्हणजे आश्चर्याची म्हणजे वेदनादायक गोष्ट अशी आहे, 17 कामगारांनी इथं आत्महत्या केलेली आहे. असं असताना खासदार नवनीतताई राणा इथे आल्यात का, त्या कामगारांच्या घरी गेल्यात का, त्यांचं सांत्वन सुद्धा केलं का, त्यातील एखाद्या कुटुंबाला त्यांनी दत्तक घेतलंय का. एकूणच राणा दाम्पत्याची राजकीय स्टंटबाजी ही सर्वश्रुत असून त्यांचे करता जनसामान्यांचे प्रश्न महत्वाचे नसल्याचेही लोक म्हणतायत. गेली 5 वर्ष त्यांनी मात्र एक उपक्रम अतिशय प्रामाणिकपणे राबविला, तो म्हणजे दहीहंडीचा. त्यानिमित्त नटनट्यांना अन्न आणि नाच गाणं करणं, होळी आणि नवरात्रोत्सवाला सुद्धा तेच. त्यामुळेच
मतदारसंघातील तरुण तरुणाईमध्ये राणा दाम्पत्याविषयी प्रचंड रोष दिसून येत आहे. एकूणच बेलोरा गावातील किराणा वाटपाच्या खोडसाळपणामुळे त्याला दुजोरा मिळालाय. राजेंद्र शर्मासह ललित कांबळे, पीसीएन न्यूज, परतवाडा.